दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता एका बाजूला आपण तसेच युवा नेता रोशन पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. रोशनजी पाटील युवा नेता देखील आहेत. या दरम्यान सचिन सुदाम पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत करूया. सोशल मीडिया अध्यक्ष देखील आहेत काँग्रेस, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम सचिनजी पाटील, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, आपण पाहतात BS पाटील चषक 2023 आणि या स्पर्धेचे सर्व भावेशजी पाटील यांच्या माध्यमातून गतवर्षी मात्र आपल्याला पाहायला या भिवंडी तालुक्यामध्ये पहिली लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी पडेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज भावेश दादाचा बड्डे देखील आहे, त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील देऊया. खरं तर भरपूर वर्षा बड्डेचा विशेष आपल्याला काल पाहायला मिळाला. कालच्या दिवसापासून खरं तर मला वाटते भावेश दादाला काल दिवसभरामध्ये 2दा तरी मोबाईल चार्जिंग करावं लागला असेल, शुभेच्छा ऐकून म्हणा किंवा मेसेज किंवा कॉल ऐकून म्हणा. कारण आवड देखील भरपूर आहे, फॅन फॉलोइंग देखील मोठी आहे. एक राजा माणूस आहे, दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूस भावेशजी पाटील. या दरम्यान नक्कीच शैलेशजी शिंगोले आपल्यातनं रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात. नक्कीच काटाई गाव म्हणा किंवा खोणी गाव म्हणा, आपली छाप सोडण्याचं काम नक्कीच ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. शैलेशजी शिंगोले खूप छान व्यक्तिमत्व. धनराज येतोय बॉलिंग ट्रॅक होती. पहिले षटक हाताळण्याकरता दोन्ही संघांना आमच्या या संपूर्ण टीम करणार खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. राईट ऑफ राऊंडचा मारा, गोलंदाज सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघाचं देखील पहिलं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते. तर मात्र फलंदाजी मार्फत प्रारंभ करताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण विचार केला तर गौतम आहे, तर दुसऱ्या बाजूला अनप त्याला साथ देण्याकरता आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पहिला चेंडू काय चेंडू होता, पूर्णपणे परिपक्व चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. भन्नाट वेग त्या चेंडूच्या मागे मात्र पाहायला मिळाला. फक्त पॅड फिरवण्याचं काम हे मात्र फलंदाजांनी केलं. मात्र चेंडूचा वेग एवढा विसावला होता की मात्र एका टप्प्यामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सुंदर सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. कंबरेच्या खालून मात्र आपल्याला हात घ्यायचा आहे. डायरेक्ट नो दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची. कंबरेच्या खालून आपला हात आला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा फेकी गोलंदाज इथे चालणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. कंबरच्या खालून आपला हात आला पाहिजे. काय सुंदर गोलंदाजी हाताला ते पहिल्या चेंडूवरती सांगून दिलं गोलंदाजाला, जागते रहो. द स्टार्ट ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल धनराज. आपलं राज करेल का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र लाईन बघावी लागली असं पॅडला चेंडू घसल्यानंतर. पण काय झालंय, काहीच नाही, कारण नो ॲक्शन आहे. ॲक्शन नाहीये, कोणत्या प्रकारची ॲक्शन नाहीये. शॉर्ट अटेंड इथे केलेलं नाहीये. शॉर्ट अटेंड केलेलं नाहीये, ॲक्शन नाहीये. थोडीशी ॲक्शन असती तर माझा कुठं मी म्हणेन चौका मिळाला असता. मात्र काय चेंडू पाहायला मिळाला. सुंदर चेंडू दातीचा क्लास, परफेक्ट चेंडू इथे क्रिकेटचा पाहायला मिळाला. इथे अजून एक चेंडू एज लागले, मिस होतो. यष्टी रक्षक खराबपैकी पाहायला मिळते. चेंडूची माता हाताळली, खराब चेंडू निघून जाईल सीमा पार. हा नशिबाचा चौकार. अगदी मी म्हणेन एज लागली होती, बॅटची आतली कडा लागल्याने चेंडू निघून गेला होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र रॉंग अँड थ्रो इथे पाहायला मिळाला. बॅकअप कोणतं इथे पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला गोलंदाजाच्या डोक्यावरून. नागाव स्पोर्ट नागाव आणि विक्की स्पोर्ट संगमपाडा यानंतर होणारा सामना 4 षटकानंतर आपला टॉस केला जाईल. आपण लगेच सज्ज राहायचं आहे, विनंती असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल धनराज.
चला सामोरनं जाण्याकरता गौतम आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक चांगला चेंडू बॅट आणि पॅडला चेंडू लागल्यानंतर पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खराब फेकी, मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. खरं तर मला असं वाटतं या क्षेत्ररक्षकाने जेवताना भरपूर तोप खाल्ले की काय, कारण चेंडू अगदी हातातून सटकला देखील लागलाय. परंतु चांगली फिल्डिंग यष्टीरक्षक जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे उडी घेऊन त्या चेंडूला अडवण्याचं काम केलं. स्ट्राईक अजूनही अनुपला मिळाली नाही. नॉन स्ट्राईकला साथ देण्याकरता आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक चांगला चेंडू, इथे मात्र भरपूर दूर चेंडू जाते. प्रयत्न चांगले आहेत, यश मिळेल का? आणि मात्र भरपूर उशिराने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 100% योगदान मनोज भोईर याचं पाहायला मिळालं. काय एफोर्ड होतं चेंडूच्या मागे. चेंडू अडवण्यामध्ये नक्कीच यश आणि हे ते करावे लागेल तुम्हाला. यानंतर होणार सामना नागाव स्पोर्ट नागाव आणि विकी स्पोर्ट संगमवाडा. धावफलक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. 8 स्टार्ट ऑफ द फर्स्ट गो. गोलंदाज आपल्याला धनराज पाहायला मिळते. अजूनही अनुपचा स्ट्राईक मिळाला नाहीये. नॉन स्ट्राईकला साथ देण्याकरता आपण गौतमच्या जोडीला हा फलंदाज पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहण्यात पहिला सामना आजच्या फायनल डे मधला पहिल्या फेरीतला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. टायमिंग इथे प्रॉपर नाही. चेंडू पॅडला क्रॉस झाल्यानंतर निघून जातोय फायनल क्षेत्रामध्ये. भरपूर उशिराने चेंडूची पकड केली आणि मात्र या एका चेंडूनी शेवट गोड केले एका धावेने. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोरबोर्ड टू नाव नाईट नो लॉस. आपण पाहताय पहिला सामना मोस्ट पॅकर गफलत काप आली विपक्ष कायरा स्पोर्ट कायरा काटई. अल्पेश भोईर फॅमडेन कायरा स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कायरा स्पोर्टचा आपण विचार केला तर मनोज भोईर जयेश पाडेल हे दोन्ही मोठी नावं आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवताना हे दोन्ही खेळून पाहायला मिळालं आपलं. आणि गोलंदाज आपल्या आता मात्र मैदानात पाहायला मिळले. पहिले षटक आपण पाहिलं तर गोलंदाज धनराज होता. मात्र गडी घेण्यामध्ये यश नक्कीच नाही आलं, परंतु धावा मात्र कमी खर्च केल्यात. 9 धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग नक्कीच झाली, परंतु त्याचा फायदा मात्र आपण पाहायला जास्त झालेला नाही. फक्त चौकार जाऊन सुद्धा 5 धावा दिल्याचं काम धनराजाने केलं. इतर फक्त अजून एक चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात देखील आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता मात्र भरपूर उशिराने का होईना मात्र स्ट्राईक पाहायला मिळते आपल्याला फलंदाज अनुपकडे. पुन्हा एकदा इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. लाईन इथे मात्र क्रॉस करताना गोलंदाज पाहायला मिळाला. पंचांच्या नजरेमधनं सुटला नाही आणि मात्र आजच्या स्पर्धेमधला पहिला नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मयुरेशच्या माध्यमातून खराब गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलो पुन्हा एकदा. 12 धावा इथे लागल्या गेल्यात. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करत नाही नक्कीच केला. यष्टी रक्षक प्रयत्न चांगला करतायत. 3 स्टंप उद्ध्वस्त केल्यात परंतु हरकत नाही. चेंडू त्याच्या हातामध्ये देखील आहे. धाव घेण्याची कोणतीच संधी मात्र दिलेली नाहीये. एक छोटी धाव इथे संपन्न केली. पूर्ण केली म्हटलात तरी वावगं ठरणार नाही. तसेच प्रतीकजी पाटील यांचं आगमन झालं. सामाजिक कार्यकर्ते कारिवली यांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम मला ती स्वागत आहे. तसेच रोहनजी पाटील हे देखील सामाजिक कार्यकर्ते काल्हेर इथून या स्पर्धेकरता आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू अगदी पॅडला क्रॉस झाल्यानंतर निघून जातोय. बीट होतो यष्टी रक्षक. बीट होतोय फलंदाज. चेंडू निघून जाईल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. हा येणारा नशिबाचा चौकार.
फक्त हलक्या हाताने ढकलण्याचं काम केलं होतं, परंतु चेंडूचा वेग भरपूर मोठा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पॅडला क्रॉस झाल्यानंतर सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. इथे देखील सुंदर फटका, एक्सलंट शॉट, ज्याला क्रिकेटला परफेक्ट शॉट म्हटलं जातं. स्ट्राईक दी ग्राउंड, चेंडू निघून गेला, वन बाउन्स पॉइंट लाईनच्या बाहेर. देखणीय चौकार. थँक्यू थँक्यू. काय फटका खेळला होता, अगदी चेंडूच्या लाईन मध्ये फलंदाज पाला. कुठे सुरेश रैनाची आठवण कोणता फटका इथे मात्र पाला. परफेक्ट शॉट इन दिस क्रिकेट. इथे देखील सुंदर प्रकार, अजून एक चांगला फटका, बॅक टू बॅक दुसऱ्या चौकार पाहायला मिळते. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. काय फटकेबाजी पाहायला मिळते आता मध्ये. पूर्णपणे परिपक्व खेळ इथे मध्ये फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला, पूर्णपणे चार्ज होताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुंदर फटकेबाजी, सुपर बॅटिंग, व्हॉट अ क्लास नॉक. इथे देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. भरपूर उशिराने मात्र आता फलंदाजाला थांबवण्याचं काम हे मात्र गोलंदाज करत आहे. षटक समाप्त होते. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर, स्कोर बोर्ड टू नाव 26 धावा दाबवळकावं लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर नक्कीच धनराजे थांबवण्याचं काम नक्कीच केलं होतं, शांत ठेवलं होतं फलंदाजाला. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे आपण पकड पाहिली फलंदाजांची, काय फटकेबाजी केली. अरे हे डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला अनुप तिथे होता. एक टेक्निकल फलंदाज इथे पाहायला मिळते. जसा चेंडू होतोय तसं समाचार पाहायला मिळतोय आणि चेंडू एका टप्प्यामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा धनराज आपल्याला पाहायला मिळते. मरता क्या ना करता, आखिर फिर से लगा दिया धनराज को. टाइम राऊंडचा मारा. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळताना धनराज पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केल्यानंतर इथे अजून एक चांगला चेंडू, क्लिकचा फटका पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर नाही, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हाक नाही, कॉलिंग नाही आणि मात्र इथं पहिला गडी बाद झाला का पाहिजे संघाचा. सुभाषजी पाटील यांचं आगमन होतं. डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून त्यांची ओळख आहे या काटोई गावामध्ये. त्यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा वेलकम आलेल्या पाहुण्यांची पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. मित्रांनो, आपण पाहतात 22 पाडे चषक 2023 लाईव्ह टेलिक्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. न्यू बॅटर भावेश येतोय. इथे मात्र सुरेख चेंडू टप्पा इथे चांगला पाहायला मिळाला. लाईन इथे चूक पाहायला मिळाली. जसा चेंडू पडला तसा इन स्विंग झाला आणि मात्र जाऊन विसावला गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी, तेवढीच चांगली यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळाले. दॅट इज अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम धनराज. सुपर्ब एक्सलंट. वन्स अगेन फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु षटकार लागला जातोय. ओरामचा फटका इथे पाहायला मिळतोय आणि मात्र गडी बाद होतोय. तुझा मानाचा मान घेऊन येतात बंद या कारले डोंगरा. थँक्यू तुझे. यानंतर सज्ज राहायचा. या षटकानंतर टॉस केला जाईल. नागाव स्पोर्ट नागाव आणि निक्की स्पोर्ट संगमपाडा दोन्ही संघाचे कर्णधार. या षटकानंतर निक स्पोर्ट संगमपाडा या षटकानंतर आपला टॉस केला जाईल. आपण टॉस बॉक्स करण्याकरता आमच्या VIP डॅच्या समोर येऊन थांबायचं आहे. नागाव स्पोर्ट नागाव आणि निक स्पोर्ट संगमपाडा यानंतर होणारा सामना या षटकानंतर आपला टॉस केला जाईल. आपण आमच्या VIP डॅच्या समोर येऊन उभं राहायचं आहे या षटकानंतर. नेक्स्ट बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. चेतन येतोय. पाहूया चेतन आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करेल का ते देखील पाहणं गरजेचं असेल. समोर एक धडाकेबाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. इथे अजून एक चांगला चेंडू, स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. यस, दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ दिस थर्ड ओव्हर. फलंदाजी मार्फत दोन्ही नवीन फलंदाज आता मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. तेवढीच चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते.
आजच्या दिवसातला पहिला सामना पहिल्या फेरीतला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अजून एक चांगला चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे चांगला पाहायला मिळते. लाईन इथे प्रॉपर पाहायला मिळाले. लाईन तिथे प्रॉपर पाहायला मिळते. पूर्णपणे परिपक्व चेंडू इथे मात्र आता हाताळताना धनराज आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग इथे देखील पुढे स्वतःला जागामध्ये फटका खेळला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अपील मागितले. यस फिंगर इथे झाली आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे महिना धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा इथे मात्र पाहायला मिळतं. आता मात्र अंतिम षटक शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. चला टॉस साठी दोन्ही कर्णधार यायचं आहे. निक स्पोर्ट्स संगमवाडा आणि नागाव स्पोर्ट नागाव 28 या सामन्याचा टॉस करतील अंकितजी आणि राकेशजी यांना विनंती असं पण टॉस करायचा या मॅचचा. दोन्ही संघाचे कर्णधार बघा मी वारंवार आपल्याला कॉलिंग करत आहे. आपल्याला इथे यायचं आहे. चाचू येतोय आता मात्र गोलंदाजी. नाईस नेम चाचू. या चाचू कशा प्रकारे आपली गोलंदाजी हातात वैयक्तिक पहिलं आणि संघाचं अंतिम षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळते. राईट टर्म राऊंडचा मारा तर सामोरं जाईल फलंदाज अर्चित आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग ट्रॅक वरती. इथे लाईन खराब आहे. खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळते. भरपूर दूरवर चेंडू हाताळला होता. भरपूर लांबून चेंडू हाताळला होता परंतु चेंडूला स्विंग मिळाला नाही. चेंडू अगदी सरळ निघून गेला. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मात्र 1+1 अशा 2 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्या. 1+1 अशा 2 धावा आपण जोडूया आणि या 2 धावेने धावफलक हलकं करूया. पुढे सरकवूया. 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. स्टार्ट ऑफ द लास्ट ओव्हर. अगदी अंतिम षटक असेल. अंतिम षटकामध्ये मात्र आपल्याला चाचू पाहायला मिळेल. बघा टीम मीटिंग कमी घ्यायची आहे आपल्याला विनंती असेल. पंच आपल्याला आपण चाचू पुन्हा एकदा पाहायला मिळते. राईट आर्म राऊंडचा मारा. डायरेक्ट मंकी विकेट आहे याची नोंद घ्यायची. फलंदाज डायरेक्ट मंकी विकेट आहे विदाउट मंकी कॉल. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज असेल. भरपूर डीप आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुढे सरसावत चांगला चेंडू भरपूर टन पाहायला मिळाला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि मात्र इथे चेतनाची खेळी संपुष्टात. न्यू बॅटर स्वप्नील आता मात्र आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अर्चित याला साथ देण्याकरता आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील न्यू बॅटर मैदानामध्ये अगदी शेवटच्या षटकासाठी स्वप्नीलचा वापर केला गेला. पाहूया स्वप्नील आपल्या संघासाठी कशी खेळी करते. आपल्या संघाला चांगल्या धावा मारून देईल का ते देखील पाहणं गरजेचं कारण समोर एक चांगला गोलंदाज देखील आहे. चाचू आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंडचा मारा. भरपूर शार्प टर्नर आहे चाचू. भरपूर टर्न त्याच्या हाताला पाहायला मिळतो. फिंगर देखील रोल केले जातात. इथे अजून एक चांगला यष्टी रक्षक चांगलं पाहायला मिळालं. यस कुठेतरी चेंडू वाचवण्याचं काम नक्कीच केलं होतं यष्टी रक्षकाने. मात्र आमचे पंच सक्षम होते राकेश पाटील. त्यांच्या नजरेतनं हा चेंडू सुटला नाही. खरं तर मित्रांनो खोड्या केल्यानंतर तुम्ही कोणत्याही गावामध्ये विचार केला तर कोणत्याही घरामध्ये कोणत्याही गलीमध्ये लपू शकता. परंतु अशी क्रिकेटमध्ये कोणती गली नाही तुम्ही लपू शकता. तुम्हाला इन पिच गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला टप्पे मात्र मध्ये टाकावे लागतील. धावफलकावर पाहायला मिळते 31. सो स्टार्ट ऑफ द लास्ट ओव्हर. स्ट्राईक नाव चाचू आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील आता माझा स्ट्राईकला असेल. चाचूच्या गोलंदाजी मार्फत पुढे चेंडूला मारण्याचा प्रयत्न चांगले होते.
लाईन होती आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पॅडला लागल्यानंतर शॉर्ट लेग गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर उशिराने मनोजाने चेंडू पकडला आणि ते सोरटी धाव. तसेच अलका देवानंद पाटील तसेच देवानंदजी पाटील माजी सरपंच आहेत, त्यांचं इथं आगमन होत आहे. वेलकम आपल्या आलेल्या पाहुण्यांचे. ते देखील अलका पाटील या देखील उपस्थित, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. ते देखील माजी सरपंच आहेत. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. इथे फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार आणि अंडरआर्मच्या खेळामध्ये ओव्हरआर्म चालत नाही म्हणून विकेट गमवावं लागेल. बॅट्समन झाले त्या संदीपजी पाटील यांचं आगमन होत आहे. मोस्ट वेलकम संदीपजी पाटील. न्यू बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अजूनही धावफलक धावको आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. अलका देवानंद पाटील यांचं आगमन झाले. तसेच देवानंद तुकारामजी पाटील माजी सरपंच देखील आहेत. ते मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे आमच्या या A1 स्पर्धेमध्ये. मोहित आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अगदी अंतिम षटकामध्ये हा फलंदाज आपल्याला पिचवरती खेळताना पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू आहे, पंच थोडीशी गफलत करत आहेत. कुठेतरी मात्र जाणून देतात फलंदाज की मी क्रॉस होतोय, परंतु मी चेंडू वाईट देणार नाही. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे चाचूची मात्र पाहाल. थोडासा मी म्हणेन ना गोलंदाजीचा आपण विचार केला ना तर नक्कीच मयुरेश थोडासा महागडा ठरला होता, कारण भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, परंतु धनराज यांनी चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. इथे लाईन खराब आहे, प्रयत्न चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले. भरपूर उशिराने चेंडू पकडला होता, परंतु क्रीज मध्ये आपल्याला बॅकअप पाहायला मिळालं. फलंदाजाचं चांगली विकेट किपिंग, पूर्णपणे स्वतःला झुकवत मात्र चेंडू पकडला होता. यष्ट्या उद्ध्वस्त देखील केल्या होत्या, परंतु आपल्या क्रीज मध्ये वाईट चेंडू आहे का? पंच वाईट आहे का? आमच्याकडे कॉल करत जा. राकेशजी पाटील आमच्या मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. इथे अजून एक चांगला चेंडू आहे का? यस, लाईन खराब आहे, लाईन इथे मात्र खराब आहे. चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर देखील निघतोय. स्विंग मी म्हणेन भरपूर पाहायला मिळते चेंडूच्या मागे, आणि वारंवार यष्ट्या इथे उद्ध्वस्त केल्या तर यष्ट्या उडवल्या देखील जातात. कुठेतरी मी म्हणेन मनोज भोईर चेंडू वाचवण्याचं काम करत आहेत. .34 34 धावा इथे मात्र धावफलकावर लागले गेले. अगदी शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतात. चाचू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती राईट राऊंडचा मारा. इथे मात्र सुंदर फटका, अगदी स्ट्राईट ग्राउंड, चेंडू अगदी जमिनीला घसत निघून जाईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येणारा अजून एक दक्षिणीय चौकार. तसेच थोड्याच वेळात आपल्याला लोकप्रिय आमदार महेशजी चौगुळे हे देखील आपल्या या व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांचं देखील आगमन आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी म्हणून तर मगाशी मी म्हणा होतो मित्रांनो, आज व्यासपीठावर मात्र एवढी गर्दी असेल ना की सांगणं मला फार कठीण जाईल, कारण अगदी अंतिम दिवस आहे, फायनल डे, आणि भवेश दादाच्या शुभेच्छा देण्याकरता आज ही मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मात्र कोणताही शॉट अटेंड केलेला नाहीये, शॉट इथे पंचांचा कौल आमच्याकडे पोहोचला जातोय.
एंड ऑफ दी लास्ट ओव्हर. धावपळ आपल्याला पाहायला मिळालं. 38 झालेत. 38 धावातल्या 39 इथे करायचे आहेत. 4 षटकामध्ये या धाव पूर्ण करायचे आहेत आपल्याला. चला टॉस साठी यायचं आहे. मी वारंवार आपल्याला कॉल करत आहे. नेता म्हणून करतो जनतेच्या मनावर. नागाव स्पोर्ट नागाव संघाचं कर्णधार आणि निक स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला व्यासपीठासमोर यायचं आहे. आपण समोर जायचं आहे. आलेला आहे निक स्पोर्ट संगमपाडा संघाचा कर्णधार. निक स्पोर्ट संघाचा कर्णधार आलेला आहे का? कॉमेंटेटर आहेत मला काल भरपूर साथ दिली आणि आज देखील या स्पर्धेकरता जोडले गेले आहेत मला साथ देण्याकरता. वेलकम सुनीलजी, आपलं देखील स्वागत आहे. आपण व्यासपीठाकडे बोलायचं आहे. थँक्यू सो मच. आणि बी एस पाटील चषक 2023 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. भावेश दादा म्हटलं तर एक युवा नेतृत्व काटेगावचे करता धरता भावेश सुनील पाटील. युवाची तू आण युवाचे तू बाण काटेची तू शान भावेश सुनील पाटील. वेलकम दादा. आज तुमचा वाढदिवस. आज तुमचा वाढदिवस त्यानिमित्त आयोजित या अंडरम च्या स्पर्धा भव्य दिव्य अशा आयोजित स्पर्धा. चला स्कोर कॉमेंटेटर स्कोरर कडे वळूया. थँक्यू डिझे. काय चेंडू पाहायला मिळाला. खरं तर मी म्हणेन कुठेतरी शोएब अख्तरची आठवण केला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. काय भन्नाट वेग त्या चेंडूच्या मागे पाहायला मिळाला. वॉट अ क्लास ॲक्शन पण बॉलर्स नेम चेतन. वॉट अ एक्सलंट डिलिव्हरी. वॉट अ क्लास बॉल. काय चेंडू आता अगदी गोलीच्या गतीने हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. आता तेवढा चालाक मनोज भोईर देखील आहे. भरपूर वर्ष आपल्या क्रिकेटमध्ये गाजवलेला हा खेळाडू आहे मनोज भोईर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. झेलची संधी आहे. यस इथे झाली आहे झेल. संभळाय मात्र फलंदाज मनोज याचा खेळ. फलंदाज झाला इथे पहिला बाद. फटका चांगला होता. टायमिंग देखील प्रॉपर होतं परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करताना नाही. चेंडू अगदी फुलटॉस देखील होता. जाऊन विसावला गेला. स्क्वॉडला एक रिझर्व्हमध्ये चांगला झेल पाहायला मिळाला. न्यू मॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनोजचा बाद झाल्यानंतर आपण जयेशाला पाहतोय. बघा या कॉमेंट्री कक्षामध्ये आम्हाला डिस्टर्ब करण्याकरता कोणी येऊ नका. आमचं कार्य आम्ही व्यवस्थित पार पाडू.
फक्त तुम्हाला काय सांगायचं असेल तर आमच्या बाजूला आमचे मित्र आहेत, त्यांच्या कानामध्ये सांगून जाऊ शकता किंवा लिहून द्या तरी चालेल. इथे देखील क्रॉस बॅटेड फटका, चेंडू चांगला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जयेशने केला होता, परंतु चेंडू पॅडला लागल्यानंतर विसावला गेला कोर्ट क्षेत्रामध्ये. आपण पाहू शकता पुन्हा एकदा आपला भावेश दादाचं बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळते. त्यांचं मित्र परिवार, कारोलीचे मित्र परिवाराचा इथं पाहायला मिळतात. मी काल देखील म्हटलं होतं, आज देखील म्हणेन, का दिलदार व्यक्तिमत्व भावेश दादा त्यांचा बर्थडे आपल्याला पाहायला मिळतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू भावेश दादा, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप भावेश सुनील पाटील आमचे युवा नेता यांचं आज वाढदिवस. आज या अंडरमच्या स्पर्धा आपण पाहत आहे, लाईव्ह टेलिकास्ट असतो आपल्यापर्यंत SS नेटवर्क, तसंच आमचे डिजेमॅन प्रवीण. बघा समोरनं थोडीशी गर्दी कमारायची आहे, का लाईव्ह टेलिकास्ट आहे. आमच्या कॅमेऱ्यामध्ये आपण येतात, समोरनं थोडीशी गर्दी कमी करायची आहे. आमच्या कॉमेंट्री कक्षासमोरची गोष्ट करतो मी. चला मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. कारोलीची आपण पाहू शकता मित्र परिवार भावेश दादाला केक कापून शुभेच्छा देताना. इथे अजून एक चांगला चेंडू, काय चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग यस, फिंगर अप झालेली आहे. फलंदाज होते इथे बाद, कारण आमचे मेन पंच राकेश पाटील यांनी पाहिलं की चेंडूची एज लागते आणि सुंदर झेल इथे मात्र पाहिलं. एज जन गॉन, जयेश पाटील इज गॉन. सात धावा इथे मात्र धावपळकावर लागला गेला. खरं तर लास्ट बॉल 7 आकडा म्हटला की मराठीमध्ये संस्कृती म्हणा किंवा क्रिकेट म्हणा अशुभ मानला जातो, परंतु या क्रिकेट जगतामध्ये असा एक फलंदाज येऊन गेला त्याचं जर्सी नंबर 7 होतं आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये याने टीम इंडियाला चषक मिळून देतं असा खेळाडू होता MS धोनी. नक्कीच अशुभ शुभ असं काही नसतं मित्रांनो. मी एकच सांगेन, त्याचा दिवस चांगलं, त्याचा खेळ देखील चांगला. न्यू बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरा शेडीचा फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवरती आपला गोलंदाज देखील सज्ज पाहायला मिळते. चेतन आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेवटचा चेंडू असेल चेतनचा या पहिल्या षटकामधला. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. पंचाचं अपील आमच्याकडे पाहायला मिळतं. यस, दोन्ही हात लांब करून राकेश पाटील आम्हाला सांगत आहे चेंडू इथे वाईट आहे, लाईन इथे खराब आहे, लेन इथे चुकीची आहे. पुन्हा एकदा धनराज चांगली गोलंदाजी केल्यानंतर आता तोच धनराज आपल्याला फलंदाजी मार्फत पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे, चेंडू निघून चालला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळालं, मात्र बघता बघता सहजरित्या एकदा इथे झाली आहे कंप्लीट. षटक समाप्त होतं पहिलं आणि पहिल्या षटकासमोर धाव फलक पोहोचला. धाव फलकावरती 10 धावा दोन्ही आता मध्ये पाहायला मिळतात. आपण तसंच स्टेजवरती पाहू शकतो आमचे परममित्र सुयक पाटील, तसंच आमचे काटेगावचे समाजसेवक मचिंदादा घरत, त्यासोबत आमचे परममित्र संदीप दादा पाटील, त्यासोबत काटेगावचे डॅशिंग मॅन पर्सनॅलिटी सचिन सुदाम पाटील साहेब, काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष आहेत सचिन दादा आपले, अख्ख्या काटेगावचे लाडके साहेब आहेत आपले सचिन दादा, तसंच काटेगावचे माजी सरपंच देवानंद तुकाराम पाटील साहेब, तसंच त्यांच्या धर्मपत्नी मान्य श्री अलका देवानंद पाटील मॅडम, त्यासोबत आमचे नायगावचे चौधरी साहेब सुद्धा जोडलेले आहेत. वेलकम सर, वेलकम सरचे स्वागत आहे तुमचं. त्यासोबत आमच्या स्टेजवरती आपण पाहू शकता काटेगावचे माजी सरपंच शरद नामदेव पाटील साहेब, तसंच आपण पाहू शकता काटेगावचे युवा नेता रोशन गोविंद पाटील आमचे परम मित्र आहेत. वेलकम भाऊ, तुम्ही आलात आणि आमच्या
प्रोग्रामची शोभा वाढवली तुमचं मनापासून स्वागत आहे. तसंच आपण पाहू शकता काटेगावचे माजी सरपंच सुभाष पाटील साहेब सुद्धा स्टेजवरती आहेत. आलेल्या सर्व आमच्या भावेश दादाचे मित्र परिवार इथे येत आहेत आणि केक कापत आहेत. मगाशी देखील मी म्हणालो काल जवळजवळ 10 ते 12 केक कापले गेले होते. आज देखील मला वाटते 25 केक तर नक्कीच होतील, कारण आज शेवटचा दिवस आहे, फायनल डे आणि आमच्या दादाचा वाढदिवस देखील आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळते. अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा फटका पाहायला मिळतोय. पण चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. याच तसेच सरपंच मॅडम देखील नीता सुशील जाधव या देखील उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. वेलकम 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 मॅडम. सरपंच मॅडम इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील व्यासपीठावर मनापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आणि तसंच भावेशदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा होत आहे. विशाल डोंगरे हे भावेशदादा यांचे परममित्र आलेले आहेत. त्यांच्या हातचे वाढदिवस साजरा होत आहे. थँक्यू दादा, तुम्ही आलात आणि प्रोग्रामची शोभा वाढवली. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणि आता आपण पाहू शकता नुकत्या काही क्षणामध्ये आपले भिवंडीचे लोकप्रिय आमदार महेश शेठ चौगुले यांचं नुकत्याच काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. आपण त्यांना इथे पाहू शकता. भावेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व या अंडरम भव्य दिव्य स्पर्धा या दरम्यान आता काही क्षणामध्ये आपण पाहू शकता महेश शेठ यांना आता नुकतंच आगमन झालेलं आहे. आमचे काटेगावचे सुशील जाधव साहेबांचं वेलकम सर, वेलकम. थँक्यू इंगले. चला तर वळूया आपण मॅचकडे. खरं तर काय फटका खेळला होता धनुराज यांनी. अगदी आपण पाहिलं स्ट्रेट डिक राऊंड, अगदी मी म्हणेन नजाकत त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली, नजर त्या चेंडू पाहायला मिळाली. आणि मात्र जसा चेंडू स्लॉटमध्ये आला त्याला दुसरा फ्लॅटमध्ये पाठवलं 4 धावांसाठी. इथे देखील क्रॉस लाईनचा फटका, मात्र अगदी मी म्हणेन चेंडू बॅटची वरती कडा घेते आणि उंची गाठतोय, मात्र लांबी गाठताना नाही, चेंडू निघून गेला सगळ्या आमच्या मिड ऑफ क्षेत्रामध्ये. अजून एक गडी बाद. आणि आपण आगमन झालेलं आहे. काटेगावचे माजी सरपंच नीता सुशील जाधव मॅडमांचं हार्दिक स्वागत आहे. मॅडम, आपण या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलात, तुमचं सहर्ष स्वागत आहे. BS पाटील चषक 2023 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू इंगले. चला तर पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे, ज्या मैदानामध्ये एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मोहित आपल्याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हरचा मारा, लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा आहे. तर फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोहित आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रोहित म्हटला की कुठेतरी रोहित शर्माची आठवण नक्कीच पाहायला मिळते. येस. तसेच ववली गावातनं देखील काही मित्र परिवार इथे उपस्थित झाले आहेत. आमच्या भावेश दादाला शुभेच्छा देण्याकरता, केक कापण्याकरता वेलकम आलेल्या सर्व पाहुण्यांची, मित्र परिवाराचे. इथे फटका चांगला आहे, तेवढी सुंदर झेल पाहायला मिळाले आणि मात्र इथे फलंदाजा खेळ संपूर्ण झालेला आहे. बॅट्समॅन झाला अजूनही किती आउट. येस, आपण पाहू शकता आपण ववली गावचे मित्र परिवार भावेश दादाला शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आहे, भरपूर यारी दोस्ती आहे,
भावेश दादाजी अख्ख्या आपल्या भिवंडी तालुक्याचा विचार केला तर मित्र परिवार भरपूर आहेत. आणि आता आपण पाहू शकता काटेगावचे माजी सरपंच मॅडम तसेच सुशील जाधव साहेब भावेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देताना, भावेश दादा तुम्ही खूप लोकप्रिय युवा नेता आहेत. सर्वांचे हे सगळे जनहित जाहीर होत असताना तुमचं मनापासून स्वागत आहे. सुशील जाधव साहेब व तसंच आमचे काटेगावचे सरपंच मॅडम नीता सुशील जाधव मॅडम यांचं थँक्यू. बघा पंच वेळेसंबंधित सहकार्य करा, कारण 2 षटकांना 40 मिनिटं लागलेली आहेत. तो आपण थोडीशी घाई करत सांगायचं. 2 षटकं टाकण्याकरता 40 मिनिटं लागलेली आहेत. म्हणजे जवळजवळ एका षटकाला 10 मिनिटं घेतली गेली. एवढा वेळ तर मी म्हणेन मोरामध्ये पण लागत नाही 3 षटकं टाकण्याकरता. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून मी सांगतो. इथे देखील चांगला चेंडू, काय फिल्डिंग पाहायला मिळाली, अगदी भन्नाट वेट, परंतु लाईन इथे खराब पाहायला मिळाली. काय चेंडू होता, अगदी कुठेतरी म्हणेन गोलीच्या गतीने हा चेंडू पाहायला मिळते. अगदी मी म्हणेन डोळ्याची पापणी झाकण्याआधी हा चेंडू जाऊन विसावला जातोय. आणि आता मात्र आगमन झालेलं आहे. वेलकम सर, वेलकम. एक दिलदार व्यक्तिमत्व, सजाया है सुंदर एक डॅशिंग पर्सनॅलिटी चौराहे और आगमन झालेलं आहे. हे शेख चौगुले अकरा चेंडू आणि 18 धावांची गरज. याच दरम्यान शुभ आगमन होत आहे महेशजी चौगुले साहेबांचे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. खरं तर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता संपलेला आहे, म्हणजे अवघड ठरणार नाही. आपण पाहू शकतो राजूदादा चौगुले हे सुद्धा आलेले आहेत. वेलकम दादा, वेलकम. भाजपा शहर अध्यक्ष राजूदादा चौगुले, वेलकम दादा, वेलकम. टाइम आहे आपली, जाम टाइम. हे बघ लास्ट वन बघा, ऑन केला जातोय. त्यासोबत आमचे माजी सरपंच विनोद गौरव पाटील साहेब, आमचे परममित्र सागर पाटील साहेब, तसेच गणेश पाटील साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. थँक्यू इंगले. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे परिपक्व चेंडू इथे मात्र पाहायला मिळतात. काय भन्नाट वेग त्या चेंडूच्या मागे पाहायला मिळते. जणू काय एखाद्या बंदुकीतनं गोळी सुटावी, तसं चेंडू इथे मात्र पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग बघा, फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे फिल्डिंग करण्याच्या संघाकरता. बॅटिंगसाठी देखील आलेले आहेत. ऑन केलं जातोय. यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, सांगण्यात येणार नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय. काय चेंडू हाताळला जातोय, वारंवार सुंदर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतात. व्यवस्थित लाईन इथे पाहायला मिळते, लाईन तिथे चांगले पाहायला मिळतात. 8 चेंडू 17 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला चेतन पाहायला मिळतो. काय गोलंदाजी करतोय, अगदी ज्याप्रमाणे मी म्हणेन भन्नाट वेग, अचूक लाईन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुपर बॉलिंग, नाईस बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. इथे लाईन खराब आहे, आपल्या लाईन मध्ये चुकताना पाहायला मिळालं. खरं तर आमच्या कॉमेंट्री कक्षात नजर लागली का काय, कारण आत्ताच कौतुक केलं होतं आणि मात्र बघा चुकीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बघा समोरचा स्टेज जो आहे ना तो आपल्याला खाली करायचा आहे. समोर जो आपण स्टेजच्या समोर आहेत तो आपल्याला थोडासा खाली करायचा आहे. आमच्या पाहुण्यांना मॅचचा आनंद घेऊ द्या. विनंती असेल थोडासा बाजूला व्हायचं आहे, कारण सहकार्य करा. स्पर्धा आपली आहे मित्रांनो. इथे फटका चांगला आहे, रिव्हर्स अटेंड केला जातो, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु फिल्डरला बीट करते. लास्ट बॉल, एकच धाव. आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. आणि मी सांगू इच्छितो
की भिवंडीचे लोकप्रिय आमदार सॉरी माफ करा, आमच्या गुणलेखाकडनं थोडीशी चुकी झाली. महेशदादा चौगुले यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काटेसाठी जे Yes, परिपूर्ण करा, प्रयत्न बॅट्समॅन केलाय झाला out. ते मला वाटत नाही गेल्या काही क्षणामध्ये किंवा येत्या काही परिस्थितीमध्ये त्या वेळामध्ये कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासेल. काटे गावासाठी त्यांनी पूर्ण जोर लावून कामं पूर्ण केलेले आहेत. रस्त्याची कामं असो, स्मशानभूमीची कामं असो किंवा पाण्याची टंचाई असो किंवा काटेतील गावदेवी मंदिरास त्यांनी 4 लाखाची निधी दिलेली आहे. थँक्यू साहेब, तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही भरपूर काटे गावासाठी दिलेलं योगदान आहे. तेवढंच काटेकर तुम्हाला सुद्धा खूप मनापासून प्रेम करतात. महेश साहेब, आम्ही आतुरतेने तुमची वाट पाहत होतो की आमचे शेठ येतील आणि तुम्ही आलात. सर्वांचा मनाचा एक दिलदार व्यक्तिमत्व राजा म्हटलं तर महेश शेठ चौगुले. थँक्यू साहेब, थँक्यू. थँक्यू. इंगले पुन्हा एकदा आपण वळूया व्यासपीठाकडनं आपण मैदानाकडे. यस, व्हाईट बॉल. खरं तर भरपूर उशीर आपण वाट पाहिली होती महेश सरांची आणि मात्र भरपूर त्या वेळेला विलंब न लावता महेश सर देखील उपस्थित राहिले आणि तो क्षण संपला गेला जेव्हा त्यांचं आगमन झालं. खरं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा प्रारंभ देवळात झालं तर चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. अगदी एका टप्प्यामध्ये चेंडू पकडला देखील जातोय. धावफलका पाहायला मिळते. 26 धावा झालेल्या आहेत. 13 धाव्यांची गरज आहे अजूनही. 5 चेंडू 13 धाव्यांची गरज. स्टार्ट ऑफ डे लास्ट ओव्हर स्वप्नील पाहायला मिळतो आपल्याला. इथे देखील सुंदर चेंडू परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळालं. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं ज्याला क्रिकेटचा परफेक्ट चेंडू म्हटलं जातो तो इथे वापरताना पाहायला मिळाला. दॅट इज अ ग्रेट डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. इथे लाईन खराब आहे. लाईन इथे खराब आहे पूर्णपणे. मी म्हणेन कुठेतरी वाचण्याचं काम केलं होतं गोलंदाजाने, परंतु लाईन इथे चुकीची पाहायला मिळाली. बघा थोडंसं सहकार्य करा वेळे संबंधित. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. नो ॲक्शन, कोणताही शॉट अफवर्ड केलेला नाहीये. बघा मित्रांनो, वेळे संबंधित आम्हाला थोडंसं सहकार्य करा विनंती करतो. थोडासा वेळेला किंमत द्यायला शिका. आणि नुकतंच आगमन झालेलं आहे पंचायत समिती सदस्य माजी सभापती गजानन आसवारे साहेबांचं. साहेब आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय. वेलकम साहेब, वेलकम. इथे फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे. स्ट्राईक ग्राउंड चेंडू निघून जाईल गोलीच्या गतीने. बॉन्टर लाईनच्या बाहेर आमच्या पाहुण्यांना सलामी देणारा चौकार. गुड शॉट. किती बाद शेवटचा चेंडू आहे. इथे फटका अजून एक चांगला चौकार जातोय, परंतु मी म्हणेन देर कर दी मेहरबान. ते भरपूर उशिराने हा फटका पाहायला मिळतोय. हार्ड लक. तासाला 10 मिनिटं कमी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नक्कीच या षटकामध्ये मला वाटतं आपण ओव्हरआर्मचा विचार केला तर तब्बल 2 मॅचेस संपतात, कारण 15 मिनिटाचा अवधी असतो 3 षटक हाताळण्याकरता. आणि या पहिल्या मॅच मध्ये तब्बल 50 मिनिटं घेतली. म्हणजे वेळेला किंमत द्या मित्रांनो, कारण जो माणूस वेळेला किंमत देतो ना, वेळ त्याची देखील किंमत करतो. मी एवढंच सांगेन. येस, या दरम्यान आपण पाहू शकता भावेश पाटील यांचं सत्कार करताना, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमचे महेशजी चौगुले साहेब त्यांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपल्या या दिलदार व्यक्तिमत्वाच्या करता
भावेश पाटील करता आणि त्यांच्या या स्पर्धेकरता संपूर्ण मंडळी आवर्जून आली. या स्पर्धेला नक्कीच शुभेच्छा दिल्या. मी तर एवढेच म्हणेन की आमच्या या स्पर्धेला नेहमी लागत असतो पाहुणे मंडळीचा जरा, आणि तोच दिवस आमच्यासाठी दिवाळी आणि तोच दिवस आमच्यासाठी दसरा. क्या बात आहे. भावेशजी पाटील यांचा आपण वाढदिवस साजरा करताना आपण पाहू शकता महेशजी चौगुले साहेब त्यांच्या हस्ते, तसेच भरपूर मान्यवर वर्गही इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. सत्कार समारंभ देखील आपण पाहायला मिळतात. आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धा संपन्न. कमॉन डीजे कमॉन. बात आहे, क्या बात आहे. थँक्यू साहेब, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भरपूर कामं देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काटे गावामध्ये तुम्ही गटारे म्हणू नका, रस्ते म्हणू नका, स्मशानभूमी म्हणू नका, त्यानंतर अजून ऑल जे काही कामं असतील आपण महेशजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. आणि मात्र आपल्याला रजा घेताना आपले आमदार महेश चौगुले साहेब आपल्या रजा घेताना पाहायला मिळतात. साहेब आपण आलात, आपल्या मनापासून धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. कायरा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण कमेंटशी संपर्क साधायचा आहे. चला राकेशजी